आज आपण CO2 लेझरने मोल रिमूव्ह करणार आहोत. यांच्या नाकावरती जर तुम्ही बघितलं तर एक छोटासा मोल आहे, खूप दिवस झाले आहे आणि तो चेहऱ्यावरती बघताना जास्त उठून दिसतो. तर CO2 लेझरने आपण तो एक्झॅक्टली तेवढाच मोल प्रिसिजनने आपण जाळणार आहोत आणि होपफुली ह्या एका सेटिंगमध्ये होऊन जाईल. CO2 लेझर काय करतं की त्या ठिकाणचे जे काही वॉटर मॉलिक्युल्स असतात ते इव्हॅपोरेट होतात. त्याबरोबर जो काही मोलचा मिलॅनिन असोसिएटेड जे काही सेल्स असतात ते पण त्याच्यावरती डिस्ट्रॉय होतं. अनेकदा काय होतं, ह्या एका सेटिंगमध्ये हे सगळे जे काही मेलानोसाइट्स असतात, आतले सेल्स असतात ते जळून जातं. पण कधी कधी या पेशंटना रिपीट सेशन पण करायला लागतं. प्रोसिजर झाल्यानंतर आम्ही पुढचे 5 ते 6 दिवस त्यांना निओस्पोरिन ऑइंटमेंट लावायला सांगतो आणि 1 महिन्यासाठी सन प्रोटेक्शन घ्यायला सांगतो. तर चला आपण ही प्रोसिजर चालू करू. तर आपण ही आता प्रोसेस आहे ही लोकल एनेस्थेसियामध्ये करणार आहोत. ओके, डन. आता आपण लेझरनी जे काही मोल होता त्याला जाळलेलं आहे आणि आता याच्यावरती आपण एक छोटंसं निओस्पोरिन ऑइंटमेंट लावतो आणि हे ऑइंटमेंट त्यांनी सकाळ संध्याकाळ लावायचं. छोटासा खड्ड्यासारखं दिसेल पण ही जी काही जखम असते ही नंतर कमी होते. म्हणजे आता इथं स्कार तयार झालेला आहे, स्कार नंतर कॉन्ट्रॅक्ट होतो. फक्त स्कार ज्या वेळेला डेव्हलप होतो डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये त्याच्यावरती सन एक्सपोजर व्हायला नको. सन एक्सपोजर झालं तर तिकडे काळे डाग पडू शकतात, ज्याला PIH म्हणतात, पोस्ट इन्फ्लेमेटरी हायपरपिगमेंटेशन. ते अवॉइड करण्यासाठी यांना सन प्रोटेक्शन घेणं आम्ही ॲडवाईस करतो. साधारण 1 महिन्यासाठी सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे सकाळी आणि दुपारी, आणि बाहेर जाताना मास्क घालणं खूप